नर्मदे हर. नर्मदा परिभ्रमण एक निरंजन यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सोनाली लिखितकर. तुम्हाला माझा चॅनल आवडला आणि हे व्हिडिओ आवडले तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. कमेंट केल्या तर मलाही त्याच्यातनं कळतं की आपल्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा हवी आहे का, किंवा व्हिडिओ हे खूप जास्ती सविस्तर होतात आहेत का, किंवा अजून कमी लहान पाहिजे आहेत की मोठे पाहिजे आहेत, कसं आहे तुम्ही मला सगळ्या गोष्टी नक्की कमेंट करून सांगा. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, हाँ बस चलते जाना. मुसाफिर हूँ यारो. आता थोडं जंगल म्हणता येणार नाही त्याला, पण असं बंजर जागा आणि काहीच नाही आजूबाजूला, छोटं जंगल म्हणू शकतो. लांबवरून काहीतरी बारीकसा ढोलांचा वगैरे आवाज येतोय, पण इथे तरी कोण एकदम दिसत नाही आहे. शांत आणि गाय दिसली. कोणी नसताना एखादी गाय जरी दिसली ना तरी बरं वाटतं. अर्थात एक परिक्रमावासी माझ्या पुढं चालतात येत आज, पण हा रस्ता असा एकदम ओसाड आहे. गोमुख आश्रम टोकसर इथून दिसणारी नर्मदा मैया. तर आज बघणार आहोत आपण टोकसरच्या आश्रमामध्ये काय काय अनुभव आले ते पाहणार आहे. तर टोकसरच्या आश्रमामध्ये एक वेगळाच अनुभव आला, आणि तो म्हणजे असा काही दिव्य अनुभव म्हणून नाही सांगत आहे, तो एक आपल्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मैयाने दिलेला अनुभव असं समजता येईल, किंवा मैयाला ते टेस्टिंग करायचं होतं असंही म्हणता येईल. तर आता टोकसरच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही राहणार आहे की दुपारचं जेवण करून निघणार आहे. तर मी म्हटलं नाही, आज मी मुक्काम करणार आहे. मग ते म्हणे की, मी म्हटलं कहाँ रुकना है? तर ते म्हणे की यहाँ बहुत सारे कमरे हैं, वहाँ कहीं भी रुक सकते हो. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं कहाँ आहे कमरे? वो हे सामने है, कहीं भी रुक जाओ. मग आता त्या माणसाने माझं विचारलं तुमच्याकडे काही आधार कार्ड वगैरे आहे का? म्हटलं हो आहे, आधार कार्ड वगैरे आहे. त्यांनी बघितलं नाही, मागितलं नाही, फक्त आहे का म्हणून विचारलं. मग कहाँ से आए हो? म्हटलं पुणा से आहे. ठीक आहे, सामने हे कमरे. आता असं म्हटल्यानंतर तो माणूस ज्यांनी मला सांगितलं की सामने कमरे आहे, तर त्याचं जे ऑफिस होतं तर तिथून सरळ गेल्यानंतर 4 पायऱ्या चढल्या की सरळ काही खोल्या होत्या. पुन्हा उजवीकडे एक हॉल होता, त्या हॉलच्या मागच्या साईडला पण काही खोल्या होत्या. तर मी म्हटलं आता कशाला, तो म्हटलं सामने कमरे आहेत, आपण इकडे तिकडे हिंडा. कारण हॉलमध्ये काही लोक दुपारचे असे आराम करत होते, कारण की ते दुपारी जेवण झाल्यानंतर लगेच निघणार होते. म्हणजे हॉलमध्ये झोपले होते बाहेरच्या. हॉल म्हणजे मोकळं होतं, चारही साईडनं वरनं बंद दिसतं. वरच्या साईडनं म्हणजे स्लॅब होती आणि कडेच्या 3 भाग ओपन आणि एका साईडला पण खोल्या होत्या परत. तर मग मी म्हटलं चला आपण समोर जाऊ. तर मी इकडे तिकडे न समोरच्या खोलीमध्ये गेले आणि दरवाजा उघडला खोलीचा. बघते तर आत 2-3 दिवाण होते, म्हणजे असे पलंग होते 3, आणि एक सोफा पण ठेवलेला होता. म्हटलं अरे बापरे, भारी खोल्या दिल्यात म्हटलं लोकांना.
पण आत पाहते तर इतकी धूळ होती, म्हणजे ती त्या जो पलंग होता, त्या पलंगाच्या गाद्यांवर धूळ होती. अजून ते त्याच्यात ते 2 अंथरुणं पांघरुणं ठेवले होते, तेही असे म्हणजे मळकट-कळकटच वाटत होते. बेडशीटही असे झुमकटच होते सगळे. तर मी म्हटलं ठीक आहे, शेवटी परिक्रमावासींसाठी अजून तरी काय देणार ना शेवटी. पण पायाला जी प्रचंड धूळ लागत होती, म्हणजे मुंग्यांच्या, वारुळांच्या जशा माती असते ना, तशा टाईपची माती त्या खोलीमध्ये होती. मग मी सामान ठेवलं एका कोपऱ्यामध्ये आणि मग बाहेर आले आणि मग तिकडे 1-2 बायका अशाच हिंडत होत्या. त्या म्हणजे आश्रमाची व्यवस्था बघणाऱ्या असतील, तर त्यांना म्हटलं की "वो झाड़ू है क्या, हमको साफ करना है, कमरे में बहुत धूल मिट्टी है." मग त्यांनी ते आणून दिला कुठून तरी मला. मग मी झाडून घेतलं, सगळी खोली वगैरे झाडली. एका साईडला सगळ्या गोष्टी केल्या. मग समोरचा व्हरांडा होता, तिथेही खूप धूळ आणि ते मुंग्यांचे वारुळांचं झालं होतं, तर तिथली माती वगैरे सगळी झाडली. मग त्याच्यानंतर कपडे धुवायचे होते मला थोडेसे, तर ते कपडे धुतले आणि तिथे वाळत टाकून दिले दुपारी. कारण एकच ड्रेस होता अंगावर, आता एक अंगावरचा आणि एक ह्याचा, एक बॅगेमध्ये. तर आता रात्रभराचा जो ड्रेस होता, तर तो आपला पारुसा होता, त्यामुळे त्याला धुतलं आणि तिथे वाळत टाकून दिलं. आता टोकसरच्या आश्रमामध्ये मागच्या साईडला जे टॉयलेट बाथरूम वगैरे जे होते, तर तिथे इतकी अनावस्था माजली होती की ते पण तुटले फुटलेले होते आणि मधल्या भागामध्ये मुंग्यांच्या वारुळांचं काय तिथे प्रकरण होतं मला काही कळायला मार्ग नाही. काळ्या मुंग्या होत्या, पण त्या मुंग्यांची आता म्हणजे मला सांगायला सुद्धा इतकं घाण वाटतं की त्या मुंग्यांची अंडी असतात, तर ती लाखोंच्या संख्येने मागच्या साईडला होती आणि कोणी तिथे जातच नसावं. मी म्हटलं इकडे जर जात नाही आहेत लोकं, तर जातात कुठे मग फ्रेश होण्यासाठी? काही लोकं म्हणे बाहेर ते एक कॉम्प्लेक्स आहे, सुलभचं कॉम्प्लेक्स, तिकडं जावं वाटलं तर. लांब होतं चांगलं ते बऱ्यापैकी, 200-300 मीटरवर होतं ते लांब. मग म्हटलं तिकडे जाण्यापेक्षा इकडेच उरका आता. पण ते सगळं ते मुंग्यांची, वारुळांचं प्रकरण तिथे सगळा. मग म्हटलं त्याच्यातनं ते सगळा उरका मारला तिकडे आणि मग इकडे येऊन दुपारी जरा पडले आणि कोणीच नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे, रात्रीचे येतील परिक्रमावासी, कोणी येतील तर म्हणजे एखाद्याला महिलांना वगैरे देतील. परत त्याच्या शेजारची खोली त्याला जॉईंट होती, मग ती पण मी उघडून बघितली तर त्याच्यातही सेम तशीच व्यवस्था होती. म्हटलं चला अशीच व्यवस्था दिसते इकडे तिकडे. आणि मग त्याच्यानंतर मग मी थोडा वेळ तिथे आराम केला. आता रात्रभराची माझी ती झोप 2 दिवसाची झाली नव्हती, तर मला दुपारी चक्क तिथे तास दीड तास झोप लागली आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर आले. मग पुन्हा माझं कपडे वाळलेत की नाही काय वगैरे बघितले, तर बाकीचे पण लोकं काही जण निघून गेले होते आणि 1-2 बायका तिथे राहत होत्या, म्हणजे त्या आश्रमामध्येच राहणाऱ्या दिसल्या मला काही. तर त्या 1-2 जणी माझ्याशी थोडं बोलत होत्या की कुठून आलात काय वगैरे. तेवढ्यामध्ये म्हणजे 4च्या दरम्यान असेल, तेवढ्यामध्ये मला एक जण बोलवायला आले तिकडनं की "वो तो आप सामने वाले कमरे में रुके हैं ना?" तर म्हटलं हां. तर मग ते म्हणे की "वो उधर आपको बुला रहे हैं, वो आश्रम वाले लोग बुला रहे हैं." मग म्हटलं काय बाबा कशाला बोलवतात आता. मग मी गेले तिकडे. मग ते एक जण त्याच्यातले म्हणजे सकाळचा होता तो माणूस पण तिथे बसला होता आणि दुसरे एक 2-3 जणं लोकं होते, जरा गावातले कोणी सरपंच वगैरे अशा टाईपचे कोणी असावेत असं वाटलं मला. ते 2-3 जणं तिथे होते आणि त्यातल्या एकाने मला एकदम असं दरडावणीच्या सुरातच विचारलं, "कहाँ से हो आप?" मग म्हटलं, "हम पूना से हैं." "तो आप वो कमरे में कैसे रुक गए?" मतलब कैसे रुक गए मतलब, म्हटलं इन्होंने बोला कि कोई भी कमरे में आप रुक सकते हो, तो सामने कमरे हैं, तो मैंने यहाँ से मैं उठ के चली गई, ठीक सामने इधर उधर एक फुट भी इधर उधर नहीं चली गई, मैं वो सामने वाले कमरे में चली गई और उधर तो इतना धूल मिट्टी सब पड़ा था, वो भी साफ़ कर लिया। अरे आप उधर रुक गए थे और दोपहर में कड़ी लगा के सो गए थे, हमारे विधायक आए थे तो उनको बिठाने के लिए हमको जगह नहीं थी, हमको उनको इधर ही बिठाना पड़ा। आपको कुछ समझ में नहीं आता क्या? पढ़े लिखे हो लोग, आप समझते रहिए क्या, किधर भी घुसे जाते हो? मी एकदम अशी आश्चर्यचकित आणि एकदम अपमान, असं दोन्ही गोष्टींच्यामुळे एकदम मी धक्का बसल्यासारखाच झाला मला. म्हटलं हमको बताया गया था आप किसी भी कमरे में रुक जाओ और मैं उधर 10-12 झाड़ू लेने के लिए इधर उधर इनके सामने से ही जा रही थी, तो इनको तो पता था मैं उधर ही गई थी करके, उधर ही रुक रही थी, तो हमको कैसे पता होगा कि यहाँ नहीं रुकना है? अगर नहीं रुकना होता तो उन्होंने मुझे देखने के बाद तुरंत बताना चाहिए था। बोले आप ऐसे शब्दों के खेल मत खेलो, आप जानबूझ के उधर ऐसे रुके तो आपको पता होना चाहिए, आप ऐसे कैसे रुके, इस आपके वजह से हमारे विधायक को बाहर रुकना पड़ा। और मैं थोड़ा-सा त्यांना एक वाक्य बोले, आप उनको उधर कैसे रुका सकते थे? उधर तो इतना धूल मिट्टी भरा है, तो मैंने ही उधर झाड़ के इधर इतना गंदा सब निकाला था, आप वो कैसे रुक सकते थे उधर?
आप हमको मत सिखाओ, हाँ तो रोज़ सब झाड़ू वाड़ू लगता है, यहाँ के लोग क्या ऐसे पागल बैठे हैं क्या, झाड़ू लगाते नहीं है क्या यहाँ के लोग. मग मला एकंदर त्यांचा लक्षात आला आविर्भाव की यांना माझ्याशी भांडायचंच आहे. मी म्हटलं ठीक है, फिर आप हमको बता दो हम कहाँ पे आसन लगाए, वहाँ हम आसन लगा देंगे. मग ते म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांच्या पहिल्या गोष्टीवर येण्याचा प्रयत्न करत होते की आपको समझता नहीं है क्या, आप ऐसे कैसे जा जा रहे हो यार. म्हटलं ठीक है, वो हमसे गलती हो गई, हमको पता नहीं था, अगर पता होता तो वहाँ नहीं जाते. म्हटलं अगर आपने कोई चीज़ बताई है कि यह नहीं करना है तो हम जानबूझ के थोड़ी करने वाले हैं. तसं म्हटल्यानंतर मग ते थोडंसं जरा माणूस शांत झाला तो. आणि नंतर मग मला म्हणे की वो दूसरे कमरे वहाँ रुक जाओ. म्हटलं कौन से वाले. तो म्हणे की हॉल के जो पीछे है वहाँ रुकना है. म्हटलं ठीक आहे. मग मी तिकडनं माझं सगळं सामान काढलं आणि तिकडे जाऊन बघितलं तर ते कमरे खरोखर अगदी बेकार होते. म्हणजे फक्त चारही साईडनं भिंती आणि मध्ये ते नुसता कोबा केला होता, त्याला काही म्हणजे फरशा नाही काही नाही, असं अगदी आतून काहीतरी शहाबादी फरशा होत्या मला वाटते बहुतेक. पण त्याच्याही कडेनं असेच ते मुंग्यांच्या वारुळांच्या रांगा, मुंगळे हिंडतात आहे. आणि म्हणजे अगदी म्हणजे जी मागच्या बाथरूमची अवस्था होती ना त्यातली थोडीशी बरी क्वालिटी इकडे असं म्हणता येईल, अशा पद्धतीच्या खोल्या. मग मी म्हटलं खरंच आहे म्हणजे कदाचित ते 2 दिवाण काय यांच्या विधायकांसाठी ठेवले होते की काय कोणास ठाऊक. म्हटलं असतील म्हटलं एखाद्याला, पण आपल्याला तर काही कळलं नाही, कारण आपल्याला माहिती नाही की परिक्रमावासींच्या साठी इतकं दुर्लक्षित म्हणजे तो आश्रम आहे. म्हणजे खरं तर इतका मोठा आश्रम होता आणि मी नंतर पण बघून आले तर तशा त्या परिक्रमावासींच्यासाठी सुद्धा भरपूर खोल्या बांधलेल्या होत्या, म्हणजे 25-30 खोल्या होत्या, पण त्या सगळ्या अशाच प्रकारच्या. हे काही त्याला अर्थच नव्हता म्हणजे. बाकीचं सगळं हॉलमध्येच बाहेर. आणि मग अशा पद्धतीने ते सगळं तिथला तो अपमान पचवला मनामध्ये, म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणीच उभं राहिलं होतं. पण म्हटलं ठीक आहे, म्हणजे मनात इतकं पण आलं माझ्या अक्षरशः त्या क्षणी की ह्या खोलीला तुम्ही म्हणजे मला तिथे दुपारी झोपू देत नाही असं म्हणता, ही खोली पूर्ण मी विकत घेईल एवढी आपली कपॅसिटी आहे, पण आपण काही बोलू शकत नाही तिथे. आणि त्या क्षणी हे बोलू शकणार नाही आपण, कारण की आपलं चूक नसताना आपल्याला कोणी काही बोललं तर ते आपण सहन करायचं. हे मी मैयाच्या किनारी मला हा धडाच मिळाला होता. कारण कदाचित असं असेल की मैयाच्या किनारी असे तुम्हाला धडे मिळतात किंवा असे लेसन तुम्हाला शिकवले जातात की तुम्हाला त्याची आयुष्यात गरज आहे. जो भाग तुमच्या मनामध्ये तुम्ही पूर्णतः त्या गोष्टीला अजून तयार झालेले नाही आहात, तशा प्रकारचे प्रसंग तुमच्यासमोर टाकले जातात. पण हा प्रसंग हा माझ्या आयुष्यामध्ये काही वेळेला आले होते आणि त्यावेळेला मी आरेला कार्य अशी उत्तरं मी दिलेली होती याच्या अगोदर. पण यावेळेला मात्र मला असं की आपली चूक नसतानासुद्धा समोरची व्यक्ती बोलते आहे. आता त्याचा काय असेल तो उद्देश असो त्याच्यामध्ये, किंवा त्यांनाही कदाचित त्याच्यामुळे त्रास झाला असेल असंही आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे, माझ्या तिकडे झोपण्यामुळे. पण शेवटी आपली त्याच्यामध्ये तसं पाहता वास्तविक काही चूक नव्हती आणि तरीही आपण ते सगळं सहन केलं. आणि ह्याच्यामुळे आपल्याला एक थोडंसं कोणीही जर आपल्याला काही बोललं आणि आपली जर त्याच्यामध्ये चूक नसेल तर आपण शांततेनं घ्यायचं, आपली मनशांती ढळू द्यायची नाही. आणि हा मला तो तिथे एक लेसनच मिळाला. आणि त्याच्यानंतर मी जास्त फार कोणाला काही बोलूनही दाखवलं नाही. नंतर एकदा फक्त एकाना म्हणलं मी फक्त की असं असं झालं बाबा, त्यांनी मला जेव्हा विचारलं की काय झालं तिकडे म्हणून, तेव्हा मी त्यांना सांगितलं. पण मी म्हटलं ठीक आहे, तर ती त्यांची मनोवृत्ती आहे, आपण आपल्या दृष्टीने बरोबर आहोत, त्यामुळे आपण डोक्याला काही जास्ती ताप करून घ्यायचा नाही आहे. म्हटलं ठीक आहे, आता जे आहे ते आहे. म्हटलं आपण थोडी ती रूम कायम आपल्याला मिळणार आहे किंवा आपल्याला त्या रूममध्ये काही आपलं घर त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे. पण आता जे आहे ते आपल्याला आहे ना तिथे, म्हणजे त्या रात्री जिथे आपल्याला झोपावं लागणार आहे तिथे झोपावं लागणार आहे. आणि त्यामुळे मग रात्री त्यात असली जी दुसरी साधारण खोली होती तिथे झोपलो. कारण बाहेर पण हॉल होता, काही लोक 1-2-4 जण तिथे पण झोपले होते, पण बाहेर खूप गारठा होता. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, कसं का असेना आपण तिकडे झोपूया. आणि मग तिकडे त्यांनी 2 त्या हिटलॉनच्या मॅट्स टाकल्या होत्या, त्याच्यावर मी तिथे एकटी पहिल्यांदा झोपायला गेले. त्या खोलीमध्ये कोणीच नव्हतं, कारण बऱ्याच 20-25 खोल्या होत्या. आणि नंतर मग काही हे जे मंडलावाले लोक आले होते तिकडे, तर मग त्यांनी मला पाहिलं, कारण ते म्हणजे पहिल्या रात्रीचे होते ते नव्हे, ते दुसरे होते लोक. पण त्यांनी मला बघितलं आणि मग ते म्हणले अरे ये मैया जी आप अकेले उधर सो रहे हो क्या, ठीक है फिर हमारे यहाँ भी 2-3 हैं, तो आप ये 2-3 लेडीज़ आप लोग साथ में सो लो. मग त्यांच्यातल्या 2 बायका माझ्याबरोबर त्यांनी दिल्या की इकडे तुम्ही तिघी झोपा म्हणून. आता त्या 2 छोट्या छोट्या गाद्यांवर आम्ही तिघी झोपलो. आणि इतकी गर्दी आम्हाला तिघींना झाली त्याच्यामुळे. आणि कारण एका साईडनं मुंगळे, रात्री मुंगळ्यांची रांग
म्हणजे अक्षरशः 30-40 मुंगळ्यांची रांगच ती कंटिन्यूस होती. आणि मग मी एका कडेला त्या मुंगळ्यांच्या साईडला म्हणजे 1 फूट अंतर सोडून मी गादी म्हणजे ती प्लॅस्टिकचं जे असतं टाकलेलं ते, आणि शेजारी ह्या 2 बायका. म्हणजे मी इकडे वळले तर माझा हात मुंगळ्यांवर पडेल, तिकडे वळले तर त्या बाईच्या अंगावर. म्हणजे आणि ते थोडंसं म्हणजे कसं होतं की त्यांची काय ते अंघोळ साबण लावत होते की नाही काय कोणास ठाऊक, पण त्यांच्या अंगाला वास पण येत होता. त्यामुळे मला ते सगळं विचित्रच झालं होतं. आणि शेवटी त्या वेगळ्या बायका मी त्यांच्या किती जवळ जाणार आहे ना झोपून झोपून. त्यामुळे ती रात्र पण माझी पुन्हा जागरणाची गेली. म्हणजे एकंदर 3 रात्रीचं आता हे जागरण झालं होतं मला. पहिली रात्र ट्रेनमधली, मग नंतर कटारमधली, कारण ते वारूळ होतं तिथे, आणि तिसरी रात्र इथे मला त्या मुंगळ्यांमुळे कडेच्या झोप आली नाही आणि इकडच्या साईडला जागाही नव्हती तशी. तर हा सगळा प्रकार झालेला तिथे. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे रात्रीचं सांगत गेले मी बोलता बोलता, पण संध्याकाळी पण मध्ये बऱ्याच काही छान छान गोष्टी होत्या, तर त्याही सांगायच्या आहेत. त्याच्या अगोदर आपण एक टोकसरमध्ये काय काय बघितलं. म्हणजे तिथे एक नीलगंगा कुंड म्हणून होतं, आणि तिथे गौतम ऋषींची तपोभूमी आहे ती. तर त्याचं पण एक तिथे आहे देऊळ, तर तेही मी पाहिलं. तर ते पण आपण एक व्हिडिओ पहिल्यांदा बघूया, आणि मग त्याची माहिती पण मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन. त्या गौतमेश्वर महादेवच्या इथे एक नीलगंगा कुंड म्हणून आहे. खाली उतरले मी, तर ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते बघावं लागेल.